नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणमध्ये आपलं स्वागत. मित्र, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नेहमी बोलत असतो कृषी आणि कृषीपूरक शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती. यासाठीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर आज कार्यशाळा अमरावतीत सुरू आहे, उद्या अहमदनगरमध्ये आहे. कसा आहे इकडचा सगळा प्रतिसाद? प्रचंड प्रतिसाद भेटतो. आणि ऍक्च्युली ही जेव्हा चळवळ चालू केली होती ना ऋषी, तेव्हा विचारही कधी केलं नव्हतं की आपण विदर्भ, मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जावं लागेल किंवा काय. पण जसं जसं कार्यशाळा सुरू झाली, लोक येत गेली, लोकांचा प्रतिसादची संख्या बघून खरं लक्षात आलं की ह्या चळवळीची खरीच गरज ही मराठवाडा आणि विदर्भात आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर मागचे 2-4 महिने बघितलं असेल तर नाव सुवर्ण कोकण आहे, पण कोकणात कार्यशाळा खूप कमी होतात, म्हणजे पनवेलला होते. कारण ज्या पद्धतीत इकडच्या लोकांची एक मानसिकता आहे नवीन नवीन शिकण्याची आणि त्या गोष्टीचे अनुकरण करायचे, तिला खरोखरच दाद द्यावी लागेल. आणि खऱ्या अर्थाने गरज तिथे होती, कारण खूप लोक नैराश्याच्या गर्तेत जात होते, चुकीचे मार्ग हे करत होते. आणि कुठेतरी वाटलं की जर ही चांगली चळवळ आहे, याच्यातून जर उद्योजक तयार होतात आणि असंख्य गोष्टींची उकळ ह्या कार्यशाळांमधून होते, तर ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचूया. म्हणून सगळे जे शिलेदार होते, म्हणजे याच्यात खूप मोठा वाटा दलालाने, विश्वास गोडूर, मकरंद पोद्दार, प्रशांत नरखडे यांचा आहे की यांनी हे शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर घेतले, एक जबाबदारी घेतली की नाही सर, आपण इकडे सगळ्या कार्यशाळा अरेंज करूया आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि खूप बरं वाटतं. मला वाटतं विदर्भातली दुसरी कार्यशाळा जी आज चालू आहे, उद्या नगरमध्ये आम्ही पहिल्यांदाच चालू आहे. आणि लोकांचा प्रतिसाद आणि त्यांची मागणी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या कार्यशाळेत जे मार्गदर्शक येतात, जे लोकांना आपली अनुभवाची जी शिदोरी असते, जी तपश्चर्या एवढी वर्ष त्यांनी केली असते, ती रीती करत असतात, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण सुवर्ण कोकणच्या कार्यशाळांमध्ये यशोगाथा सांगितल्या नाही जात, काही पुस्तकी नॉलेज दिली जात, तर इथे असं काही सांगितलं जातं जे आयुष्यभर ते करतायत, जे ह्या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ज्या असंख्य अडचणींचा त्यांनी सामना केला, ज्या ज्या अडचणी आल्या त्यावर त्यांनी मात कशी केली, उपाय कोणते केले, आणि त्या अडचणीचा प्रादुर्भाव आपल्या नवउद्योजकांना होऊ नये त्यासाठी त्यावर केलेले उपाय हे पहिले सांगितले जातात. की ह्या अडचणी असतात, हे आजार असतात, ह्या गोष्टी असतात, त्यावर जर तुम्ही ह्या गोष्टी जर अनुकरण कराल तर तुम्हाला त्याची तीव्रता खूप कमी जाणवेल किंवा शक्यतो जाणवणारच नाही. तुम्हाला नक्की चारा व्यवस्थापन कसं करायचं आहे, शेळ्या घ्यायचा किंवा एखादा शेळी पालक करायचा असेल तर तो चालू करायच्या अगोदर 2 महिन्या अगोदर तुम्ही चारा व्यवस्थापन करा. एवढंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे खूप वेळा असं विचारलं जातं की साहेब आम्ही शेळ्या आणायच्या तर कुठून आणायच्यात, काय आणायच्यात. आम्ही नेहमी सांगतो की कार्यशाळेत तुम्हाला एक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी शेळी पालक किंवा कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन सगळं आम्ही करू, परंतु शेळ्या कुठून घ्यायच्या, काय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. कारण इथे कोणती मोनोपॉली नाही ऋषी की तुम्ही शेळी पालनाचं मार्गदर्शन घेतलं तर आमच्याचकडनं शेळ्या घ्या किंवा कोंबड्या घ्या, असं काही नाही. तुम्ही इथे या, शिका, शास्त्रोक्त मार्गदर्शन घ्या, आणि जिथे तुम्हाला कमी किमतीत भेटतील, जिथे तुम्हाला निरोगी शेळ्या भेटतील किंवा जिथे तुम्हाला कमी पैशात एखादं बियाणं भेटेल किंवा कोणत्याही गोष्टी भेटतील, तिथून तुम्ही त्या घ्या, त्याच्यात मोठे व्हा आणि जे काही पैसा कमवाल तो तुमच्याकडे ठेवा. इथे तुम्हाला 2-4 माणसं मेंबरा गोळा करायच्यात किंवा लाख रुपये गुंतवायच्यात असंही काही नाहीये. इथे एक प्रामाणिक भावनेने लोक काम करतात. इथे प्रत्येक जण मदतीचा हात पुढे देत असतात. ही कार्यशाळा एका दिवसापुरता नसून कार्यशाळेला आल्यानंतर प्रत्येकाला, कोणालाही कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सगळी मदत, संपूर्ण मदत, म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून ते बियाणं कुठे भेटेल, कच्चा माल कुठे भेटेल, सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन किंवा सर्वतोपरी मदत ही सुवर्ण कोकणचे शिलेदार आवडीने करत असतात. त्यामुळे नुसतं एक दिवसाची कार्यशाळा न होता तो उद्योग उभा करून त्याच्यातून घेतलेलं उत्पन्न मार्केटपर्यंत कसं जाईल याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत सगळे शिलेदार खूप आवडीने करतात. खरं तर आज आपण अमरावतीत आहात, उद्या अहमदनगरमध्ये असेल. या दोन्ही भागाचं एकमेव समान वैशिष्ट्य म्हणजे इथे असणाऱ्या भाकडगाई. खरं तर भाकडगाईंचं काहीच करता येऊ शकत नाही असा एक समज आहे, पण या भाकडगाईतने काय काय करता येऊ शकतं आणि त्यातनं श्रीमंती आहे का? श्रीमंती जर खरोखरच तुमच्या अंगणात किंवा तुमच्या बांधावर घ्यायची असेल ना, तर गायीशिवाय पर्यायच नाहीये. आपण ज्यांना भाकडगाई म्हणतो किंवा ज्यांना आपण बोलताना एक अनिच्छेने कोणाला तरी दुसऱ्याला सुपूर्द करायला जातो, त्यापेक्षा त्या गायीच्या शेण आणि गोमूत्रातील जर श्रीमंती आपण जाणली ना
तर मला वाटतं आपल्यासारखं श्रीमंत मनुष्य कुठे आपल्याला शोधून सापडणार नाही. आणि हीच दडलेली श्रीमंती तुम्हाला लोकांना समजावी यासाठी उद्या अहमदनगर किंवा असंख्य कार्यशाळेतून आपण सांगत असतो. कसं नुसतंच, आणि उद्या नगरच्या कार्यशाळेत तर मी दीपक नडवेंना बोलवलंय. त्यांनी गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करून एकरी कसे 10 ते 12 लाख रुपये त्यासाठी त्यांनी नक्की नियोजन कसं घेतलं, कशी 8 ते 9 आंतरपिकं घेतली, ती आंतरपिकं नक्की कोणती असतात, कशी ती एकमेकाला पूरक असतात आणि त्यातून मिळणारा पैसा कसा प्रचंड असतो, ज्यासाठी श्रमही कमी असतात आणि मार्केटही आपल्याला अगदी सुलभ पद्धतीने सोप्या पद्धतीने उपलब्ध होतं. ह्या सर्व गोष्टीची उकल उद्याच्या अहमदनगरच्या कार्यशाळेत आपण करतो. त्यासाठी मी खास करून दीपकला बोलून घेतलं आणि मुख्य कारण असं आहे ना ऋषी, दीपक हा मूळचा अहमदनगरचाच, त्याची शेती सुद्धा नगरमध्येच आहे. त्यामुळे लोकांना नुसतं गोष्टी ऐकायला नाही भेटतात, तर प्रत्यक्षात जरी ज्या गोष्टी बघायच्या असतील तर पारनेरला ते जाऊन त्याच्या फार्ममध्ये किंवा त्याच्या शेतात जाऊन त्या बघू शकतात, अनुभवू शकतात. नुसतं अनुभवू शकत नाही तर त्या गोष्टीचं अनुकरण स्वतःच्या शेतामध्ये करू शकतात. नक्कीच. आज हा अमरावती साठी जसा नवा अनुभव आहे तसा अहमदनगरसाठी उद्या अनुभव हा फार नवा असणार आहे. त्या शेतकऱ्यांना किंबहुना तिथल्या सगळं काहीतरी नवं करणाऱ्या माणसांना आपण काय आवाहन कराल? नाही, मी हेच आवाहन करेन, जर एक दीपक नरवडे जो तुमच्याच अहमदनगरमधला तुमच्याच पारनेर तालुक्यातला आहे आणि तो जर एकरी 10 आणि 12 लाख रुपये एका हंगामात फक्त देशी गायच्या शेण गोमूत्रातून एक प्रॉपर नियोजन करून व्यवस्थित आंतरपिकं घेऊन जर कमवत असेल तर तुम्हीही त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त अर्थार्जन करू शकता. गरज आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभवणं, त्याचं अनुकरण करणं आणि आदर्श लांब शोधण्यात अर्थ नाही. ही आजूबाजूची दीपक सारखी माणसं असतात ना, मला वाटतं ते आपल्यासाठी खूप मोठा आदर्श करू शकतात. आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला एक चांगल्या पद्धतीत कलाटणी देऊ शकतात. ऋषी, कलाटणी देणारी माणसं ही फक्त पुस्तकात, कादंबऱ्यात, साहित्यात नसतात, आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्याच्याकडे बघायचं असतं आणि आपल्या अंगणात ते रुजवायचं असतं. ही रुजवण्याची प्रक्रिया सुवर्ण कोकण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अर्थातच उद्या होणारी कार्यशाळा ही त्याबद्दलच खूप काही देणारी असेल. उद्या अमरावती येथे कार्यशाळा होते आणि अहमदनगर येथे कार्यशाळा होते. या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी या क्षणीच संपर्क साधा. या प्रकारचे जे उद्योग असतात, या दोन्हीही जर प्रकार पाहिले, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ पाहिले, अशा कोणते कोणते उद्योग आहेत की जिथे या उद्योगांना विस्तारण्यास फार मोठ्या संधी आहेत? खूप उद्योग आहेत. जसं आम्ही कुक्कुटपालनाबद्दल बोलतो, शेळी पालनाबद्दल बोलतो, नगदी पिकांबद्दल बोलतो, वनौषधीबद्दल बोलतो. प्रत्येक कार्यशाळेचं वैशिष्ट्य हेच असतं की तुम्हाला 4-5 विषयातली श्रीमंती उलगडून दाखवली जाते. तुम्हाला ठरवायचं आहे की कोणता व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे किंवा तुम्ही कम्फर्टेबल त्या व्यवसायात आहात. कारण तुमची भौगोलिक रचना किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते ठरवायचं असतं. बाजारपेठ ही सगळ्यांना व्यवस्थित आहे. काम करायची तुमची फक्त जिद्द किंवा आवड किती आहे ना, हे खूप महत्वाचं ठरतं. आणि एकदा का तुम्ही निश्चय तुम्ही ठरवता की मला कोणत्या व्यवसायात भाग करायचा आहे, तुम्हाला फक्त ते ठरवायचं आणि आम्हाला सांगायचं आहे. कार्यशाळेनंतर तो उद्योग उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत करायला सुवर्ण कोकणचे शिलेदार तयार असतात. सुवर्ण कोकणचे शिलेदार किंवा अश्वमेधचे शिलेदार हे एकमेकांना मदत करतात. ही मदत किंवा हे स्ट्रक्चर नेमकं कसं आहे? तुझे कसं असतं की ह्या कार्यशाळेत येऊन मला फायदा झाला किंवा मी विचारही केला नव्हता की हा व्यवसाय मी कधीन त्याच्यात यशस्वी होईल आणि त्यानंतर मी अचानक तो व्यवसाय सुरुवात करतो. सुवर्ण कोकणच्या मार्गदर्शनाने चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतो आणि त्यात मला हे यश भेटलंय. तर हे मिळालेलं यश माझ्यापुरता मर्यादित न ठेवता मला इतरांना द्यायचं आहे. कारण इतरांना दिल्याने ते यश वाढतं, कमी होत नाही. ही भावना लोकांमध्ये रुजवलेली असते. तुम्हाला स्वतःसोबत इतरांना सुद्धा श्रीमंतीकडे न्यायचं आहे. ह्या भावनेतून, या संस्कृतीतून हे सगळे शिलेदार तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कोणी सांगतो की मला हे काम करायचं आहे किंवा मला हा व्यवसाय करायचा, तिथल्या तिथे त्याला त्या विभागातला किंवा त्या इकडचा जो लोकल स्थानिक शिलेदार असतो त्याचा नंबर दिला जातो आणि त्या शिलेदाराला नुसतं फोनच करायचा आहे की मी, आणि सांगताना ओळख हीच सांगायची की मी सुवर्ण कोकणचा शिलेदार आहे. तो मागचा पुढचा कोणताही विचार न करता, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने तुम्हाला सगळी मदत करतो. जशी तो तुम्हाला आज मदत करतो, तुम्ही नौकी असना, तसेच तुम्ही थोडे यशस्वी जुने झालात काळामध्ये, तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हालाही कोणाचा तरी फोन आलेला असेल, तुम्हालाही कोणाची मदत करायची असेल, हे पहिल्याच दिवशी आम्हाला सांगावं लागतं. आम्ही सांगत असतो
आणि त्या गोष्टीचा खूप छान पद्धतीत फायदा होतो. ऋषी, सुवर्ण कोकणचं शिलेदार होणं ही आता प्रत्येकाला अभिमानाची गोष्ट झाली. कारण इथे नुसता पैसाच नाही भेटत, इथे नुसतं यशच नाही भेटत, तर आपण जगाला काहीतरी देतो हे पण एक समाधान असतं जे पैशामध्ये मोजता येत नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यशाळा, आणि आता झालंय कसं की मागील 15 दिवसापासून आम्ही जी नव्याने नोंदणी करतोय शिलेदाराची, त्याच्यामध्ये शिलेदार म्हणून तुमची नोंद झाली तर तुम्हाला पुढे वर्षभरात जेवढ्या कार्यशाळा येतात, फक्त शिलेदारालाच नाही तर त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या मित्रांना सुद्धा अगदी नाममात्र दरात म्हणजे जवळपास फुकटच मोफत त्या अटेंड करता येतात. तर त्यामुळे शिलेदार भरणं ह्यासाठी प्रत्येकाची आता नुसती चढावड लागलेली असते. नक्कीच ही चढाओढ लागलेली असते. पण प्रश्न असा निर्माण होतो की मुंबई पुण्यात शक्य आहे, ठीक आहे, मी जर समजा चंद्रपूरचं असेल किंवा अमरावतीचं असेल, नगरचं असेल आणि मला शिलेदार बनायचं असेल तर माझ्यासमोर असंख्य अडचणी असतात. मी वारंवार मुंबई पुण्याला येऊ शकत नाही. अशांसाठी नेमकं काय आहे? नाही, अडचणी असणाऱ्यांसाठी तर सुवर्ण कोकण हा प्लॅटफॉर्मच नाहीये, तर शिलेदारच काय दूरची गोष्ट आहे. ते कसं आहे की लोक पैसा कमवण्यासाठी, श्रीमंत बनण्यासाठी लांब लांब जाऊन प्रशिक्षण घेतात. एकदा का तुमचं ते वेळ लागलं ना, तुम्हाला पॅशन लागली, मला काहीतरी असं करायचं की माझ्या घरातल्यांना अभिमान वाटेल, माझ्या समाजाला माझा अभिमान वाटेल, तेव्हा वेळेचं किंवा बोलता ना प्रवासाचं अंतर कधी जाणवत नाहीये. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक महिन्यामध्ये पुणे असो, नाशिक असो, चंद्रपूर असो, माफ करा, विदर्भ असो, औरंगाबाद असो, 5ही विभागामध्ये आपल्या कार्यशाळा येत असतात. म्हणजे कोणत्याही जिल्ह्यातल्या माणसाला कुठल्याही कार्यशाळेत जायचं म्हटलं तर 1-2 तासाचंच अंतर असतं. त्यामुळे मुंबई पुण्यात यायची गरज नाही. प्रत्येक विभागामध्ये ही कार्यशाळा होते आणि शिलेदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला महाराष्ट्रातली कुठलीही कार्यशाळा नाममात्र दरात करण्याची मुभा असते ऋषी. त्यामुळे तेही कारण कोण सांगू शकत नाही. असं नाही की तुम्ही नाशिकच्या तर तुम्हाला नाशिकमधल्याच कार्यशाळा अटेंड केल्या पाहिजे, असं काही नाही. तुम्ही नाशिकच्या तर तुम्ही पुण्यात करू शकता, तुम्ही मुंबईची करू शकता, अगदी तुम्ही विदर्भात किंवा मराठवाड्यातली कार्यशाळा करू शकता. रिस्ट्रिक्शन, मर्यादा आम्ही कधीच ठेवल्या नाहीत. गरज आहे किंवा उद्देश महत्वाचा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत यावं, यातली श्रीमंती जाणावी, जेणेकरून तुमच्या यशाकडे बघून इतर लोकही त्या शेतीपूरक धंद्याकडे वळावेत. हाच एक प्रामाणिक उद्देश आहे. याच प्रामाणिक उद्देशानं चालवलेली ही चळवळ आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर या चळवळीत यायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. चळवळीमध्ये महत्वाचे असतात ते म्हणजे अभ्यास दौरे, महत्वाचे असतात त्या डीव्हीडी आणि महत्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही काय करता याच्याविषयी असलेला सारखी आवर्तन. ही नेमकी जी प्रोसेस असते, कारण एखादं प्रशिक्षण शुल्क घेऊन प्रशिक्षण पूर्ण करणं, पुढे जाणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात. मात्र इथे वेगळेपण असं आहे की तुम्हाला व्यवसाय कंप्लीट करावाच लागतो. याबद्दल काय? जशी कसं असतं, आपल्याला हौशे गौशे किंवा कुतला पोटे आले किंवा नुसते टाळ्या वाजवून जाणारे लोक नकोत. इथे ज्याला खरंच काहीतरी करायचं आहे ना, त्यांनाच फक्त सुवर्ण कोकणमध्ये यावं. म्हणजे प्रत्येक कार्यशाळेला आम्ही सांगत असतो की तुम्हाला आयुष्यात खरोखरच काहीतरी करायचं आहे, तुमची परिस्थिती बदलायची, किंवा मी तर असं म्हणेन ज्यांना स्वतःच्या दारिद्र्याबद्दल, गरिबीबद्दल राग आहे, चीड आहे, किंवा ज्यांना जे वारंवार अपमान सहन करावे लागतात ना, त्या अपमानाची ज्यांना भरपाई करायचं आहे, आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे ना, तर त्यांनीच या कार्यशाळेत यावं. आणि त्यासाठी नुसत्या कार्यशाळा न करता आम्ही त्या कार्यशाळेच्या सोबत अभ्यास दौरे ठेवतो, ज्याच्यातून तुम्हाला प्रत्यक्ष गोष्टी अनुभवायला घेतील, समजून घ्यायला भेटेल, किंवा डीव्हीडी ज्या वारंवार त्या गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होईल किंवा हॅमर होत असेल. कारण डीव्हीडी ही नुसती बोलायला डीव्हीडी नाही, तर अख्खीची अख्खी कार्यशाळा एक शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्यासमोर मांडण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि त्यामुळे असंख्य लोक आहेत की जे एकलव्याप्रमाणे मला वाटतं नुसती डीव्हीडी बघून खूप साऱ्या लोकांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यामुळे डीव्हीडीचं महत्व सुवर्ण कोकणच्या चळवळीत खूपच अमूल्य आहे. जशी डीव्हीडी आहे, अभ्यास दौरे आहेत, तसेच सगळ्यात महत्वाचं कार्यशाळेत काय असतं माहिती आहे ऋषी, की तुम्ही कार्यशाळेत आल्यावर तुमच्यासारखेच विचाराने झपाटलेले किंवा एकाच उद्देशाचे असंख्य लोक तुम्हाला भेटतात. मी नेहमी सांगत असतो की तुम्ही नाशिकच्या तर तुम्ही नाशिकवरनं पुण्याच्या कार्यशाळेला, मुंबईत या, तुम्ही तुमचा मित्र परिवार हा ग्लोबल करा, हा वाढवा. एकदा का तुमच्याकडे तुमचा मित्र परिवार किंवा तुमचा क्लायंट बेस तयार असेल, तुम्ही कोणतंही उत्पादन करा. सारखं व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियात जरी सांगितलं ना, तरी तुमचं उत्पादन मार्केटमध्ये यायच्या अगोदर संपलेलं असेल. तुम्हाला जास्तीत जास्त जर लवकर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर तुम्हाला तुमचा लोकसंग्रह वाढवला पाहिजे, तुम्हाला तुमचे मित्र वाढवला पाहिजे, तुमचा जो
बोलतात ना राबता जो आहे तुमचा जो वावर जो आहे ना तो श्रीमंत विचारांच्या लोकांमध्ये असला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त कार्यशाळा किंवा जास्तीत जास्त असे कार्यक्रम अटेंड करणे हे खूप महत्वाचं असतं. नक्कीच अशा प्रकारचे कार्यक्रम महत्वाचे आहेत. पण नेमकी सुवर्ण कोकणची आता या महिन्याभराची कशी वाटचाल असणार आहेत? कार्यक्रम कुठले कुठले आहेत? आता उद्या आमची 5 तारखेला अहमदनगर इथे कार्यशाळा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही 12 तारखेला मुंबईत एक कार्यशाळा फक्त ठेवली 12 जूनला, ज्याच्यात शेळी मला वाटतं मत्स्यपालन व त्या व्यवसायातील श्रीमंती, मसाल्याची पिकं, कुक्कुटपालन हा विषय घेतलाय. त्यानंतर 19 तारखेला 2 कार्यशाळा आहेत. मला वाटतं एक मुंबई मध्ये पनवेलला एक कार्यशाळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही बंदिस्त शेळी पालन आणि कुक्कुटपालन व मसाल्याची पिके घेतल्या आणि 19 तारखेलाच औरंगाबादला कार्यशाळा आहे आणि औरंगाबादला प्रथमच आम्ही मत्स्यपालन हा विषय तिथे घेतलाय आणि आंतरपिकं आणि त्यातले श्रीमंती आणि सेंद्रिय शेती असे विषय घेतले किंवा बंदिस्त शेळी पालन हा विषय आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर या खूप मोठ्या संख्येने कार्यशाळा आहेत कारण लोकांची जशी मागणी तसं आम्हाला तिथे पोचावं लागतं आणि दिवसोदिवस लोकांचा सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत किंवा डीबीटीकडे ओघ हा वाढतच चाललाय ऋषी. नक्कीच आणि म्हणूनच या सगळ्यात जर आता सहभागी व्हायचं असेल तर तो सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुवर्ण कोकणचे शिलेदार होणं. त्याबद्दल आवाहन काय कराल? म्हणजे शिलेदार झाल्यावर एक फायदा असतो की तुम्हाला स्वतःबरोबर ज्यांना इतरांनाही या कार्यशाळेत म्हणजे तुमचे मित्र असो नातेवाईक असो यांना अगदी नाममात्र दरात वर्षभर कार्यशाळेत पाठवता येतं. ह्याचं कारण असं असतं ना ऋषी, तुम्हाला एकट्याने धंदा नाही करायचा कोणताही, तुम्हाला 4-5 जण मिळून व्यवसाय करायचा आणि 4-5 जणांना जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्यांना अशा प्रकारच्या कार्यशाळा अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिर करणं भाग आहे आणि प्रत्येक वेळेस फी भरून येणं किंवा पैसे मोजणं प्रत्येकाला परवडत नाही. मग अशी काही संधी आम्ही शिलेदारच्या रूपाने हे केली की तुम्ही आज जर शिलेदार झालात तर तुम्ही स्वतःबरोबर इतरांना सुद्धा अगदी नाममात्र दरात वर्षभरात या कार्यशाळांना उपस्थित राहू शकता किंवा त्याच्यातून जास्तीत जास्त गोष्टी जाणू शकता. त्यामुळे शिलेदार होणं हा खूप चांगला पर्याय आहे. शिलेदार होणं किंवा अश्वमेधचे शिलेदार बनणं ही एक चांगली गोष्ट आहे. पण मुळात या सगळ्या गोष्टी केल्या कशासाठी आहेत तर तुम्ही काहीतरी करावं यासाठी, तुम्हाला ते करण्यासाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन ते केल्यानंतर अडचणी येऊ नयेत यासाठी असलेलं शिलेदारांचं सहकार्य, त्यानंतर मार्केटिंगची बाजारपेठेची गरज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुवर्ण कोकण मार्फत दिल्या जातात आणि या देण्यासाठीचा अखंड प्रयास सुवर्ण कोकण नेहमी करत असते. उद्या कार्यशाळा होती आहे, ही कार्यशाळा आहे अहमदनगर येथे. या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल किंवा 12 तारखेची कार्यशाळा ही मुंबईत होते, त्या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर या क्षणी सुवर्ण कोकणच्या नंबरला तुम्ही संपर्क करा. परत या ठिकाणी आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.